नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर शिवानी दीदी यांचा एक वाचनात आलेला फार छान विचार तुमच्याशी शेअर करते. आता असं डोळ्यासमोर आणूया की कुणीतरी आपल्याला ना काहीतरी चुकीचं बोललंय. म्हणजे बघा, त्यांची एक वेगळी गाडी आहे, वेगळा आत्मा, आणि आपण आपल्या गाडीत, आपला आत्मा आणि आपली गाडी, आपलं तोंड, आपलं मन, आपलं वागणं म्हणजे आपली गाडी. जर आपली ही गाडी आपल्या कंट्रोलमध्ये आपण ठेवली ना, तर कुणी काही बोललं तर ते बोलून निघून जातील आणि अपघात टळेल. पण याचा अर्थ असा नाही आहे की कुणीही आपल्याला काहीही बोलावं, चुकीचं वागावं आणि आपण काहीच बोलायचं नाही. अजिबात असं नाही. आपण बोलू शकतो, उत्तर देऊ शकतो, पण आपल्या चॉईसनं. ज्या उत्तरानं आपण आरामदायी असू, कम्फर्टेबल असू, ज्या उत्तरानं आपला आनंद टिकून राहील, जे बोलणं आपल्या आरोग्याला पोषक असेल. पण प्रसंग आल्याबरोबर आपण जर चिडलो, म्हणजे याचा अर्थ आपली गाडी घसरली, त्या क्षणी ब्रेक लागायला हवा होता. पण तेव्हा आपलं मन ना खूप फास्ट विचार करत असतं. असं कसं बोलले? बोलायची ही काय पद्धत आहे? याला काय नातं म्हणतात? आपली या घरात काही किंमतच नाही. हजारो विचार असे येतात मनात. ब्रेक लावूयात त्यांना. ते बोलले, त्यांचा दृष्टिकोन, त्यांना ते बरोबर वाटलं असेल. आपण समोरच्याला आपल्या कोणत्या बोलण्याचा बाण मारला? तो बाणसुद्धा प्रेमाचा हवा. असा जर ब्रेक आपण लावला ना, तर कमीत कमी 2 तासाची डिस्टर्ब होण्याची शक्ती वाचेल. 2 तास आपलं मन नाही ते विचार करतं आणि मग त्या विचारांचा आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होत असतो. मनात आलेल्या विचारांना ब्रेक जर लावला ना आपण, तर हे सगळं वाचणार आहे. तर आपल्याला ना ब्रेक लावण्याची शक्ती आपल्यात आणायची आहे. म्हणजे आपल्या गाडीला आपल्या कंट्रोलमध्ये आपल्याला चालवायचं आहे. कोणी काही बोललं तर प्रतिष्ठेनं उत्तर देण्याची शक्ती, म्हणजे एखाद्या राजाला शोभेल असं उत्तर देण्याची शक्ती आपल्यात आणायची आहे. हे कशाने साध्य होतं माहिती आहे? अध्यात्माचा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं, मन आणि शरीराला शांत करणाऱ्या मेडिटेशनमुळे, अर्थातच ध्यानधारणेमुळे. ध्यानधारणेत खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. ध्यानधारणा केल्यामुळे आपल्याला मनाची आणि शरीराची शक्ती वाढवता येते, हे नक्की. त्यामुळं तनामनाची शक्ती वाढवायची असेल, आरोग्यात उत्तम सुधारणा घडवून आणायची असेल, तर ध्यानधारणा हे त्यावरचं एक उत्तम प्रभावी औषध आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.